मित्रांनो नमस्कार, जय हिंद. आज आपण पोलीस भरतीच्या फिजिकलला जाताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि काय काय नियम जे तुमच्या सिलेक्शनसाठी फार महत्त्वाचे आहे. कुठं कुठं आपण मागे पडतो, तर असे काही नियम ते लक्षात ठेवले पाहिजे. यावरच आपण आज बोलणार आहोत. मी PSI राहुल चौधरी, सध्या गडचिरोली पोलीसमध्ये कार्यरत आहे. तुम्हाला तारीख माहीत पडलेली असेल की 19 जून पासून सर्व जिल्ह्यामध्ये किंवा त्या अगोदर पण पोलीस भरतीची शारीरिक चाचणी ठीक आहे हे सुरू होणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर. आणि मला विश्वास आहे मित्रांनो, यावर्षी काहीही झालं तरी खाकी वर्दी ही अभिमानाने आपल्या घरी आलीच पाहिजे आणि ती आपल्या सर्वस्व आई वडील यांना ती अप्रतिम भेट ही यावर्षी द्यायचीच आहे. आपल्याला जीव ओतून द्यायचा आहे मित्रांनो, पण वर्दी यावर्षी आलीच पाहिजे. त्याकरिताच काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण जेव्हा फिजिकलला जातो तर काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे, काही नियम आपण लक्षात ठेवले पाहिजे जेणेकरून आपण कुठे डिस्क्वालिफाय होणार नाही. आणि कुठेही फिजिकलला जाताना काही गोष्टी आपण एकदम ओव्हर एक्साइटेडपणे करतो तर त्या करू नये. त्याबाबत मी तुम्हाला थोडं सचेत करणार आहोत जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक या काळात होणार नाही. कारण की या काळातला प्रत्येक दिवस, प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक मुवमेंट ही फार फार महत्त्वाची आहे. मी सांगतो त्या गोष्टी एकदम लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला माहिती आहे की आपली फिजिकल जी आहे ती 50 मार्काची आहे आणि नियमानुसार तुम्हाला जर लेखी परीक्षेसाठी बसायचं असेल तर तुम्हाला फिजिकलमध्ये 50% म्हणजे 50% गुण मिळवणं हे अति आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे 50 पैकी 25 गुण हे तुम्हाला मिळवावेच लागतील तरच तुम्ही लेखी परीक्षेसाठी उत्तीर्ण व्हाल. ठीक आहे, त्याचप्रमाणे लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 40% गुण मिळवणं आवश्यक आहे. ठीक आहे, लेखी परीक्षेच्या 100 मार्काची ती तुम्हाला मिनिमम 40 मार्क हे मिळवावेच लागतील तरच तुम्ही सिलेक्शनच्या मेरिट लिस्टमध्ये याल. जर समजा 50 पैकी तुम्हाला 26 मार्क आहे तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय व्हाल. आणि जर तुम्हाला 50 पैकी 24 मार्क आहेत किंवा 24.5 जरी असेल तरी तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होणार नाही. मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत येऊ तर एक मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया ठेवला आहे तो तुम्ही लक्षात घ्या. मिनिमम 25 मार्क्स हे तुम्हाला आलेच पाहिजे. हे पुण्यासाठी तर ज्यांचा कट ऑफ वगैरे कमी लागतो, जे स्पोर्ट्स कोट्यातून येतात किंवा ST महिला असेल, SC महिला किंवा पुरुष तर त्यांचा कट ऑफ थोडा कमी लागतो तर त्यांना 25च्या मिनिमम 25 तरी मार्क्स प्लस आलेच पाहिजे जर तुम्हाला थेरीसाठी बसायचं असेल तर. हा सर्वात पहिलं महत्त्वाचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की यावर्षी एका जागेसाठी फिजिकल झाल्यानंतर 10 मुलं सिलेक्ट करणार आहेत. ठीक आहे, जे फिजिकल नंतर एका जागेसाठी 10चा रेशो हा तुमचा लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होणार आहे. ठीक आहे, ते महत्त्वाचं 2 लक्षात ठेवा. सर्वात आधी मी तुम्हाला जी रिक्रुटमेंटची प्रोसिजर असते, ठीक आहे, फिजिकलच्या सकाळपासून ते थेरी आणि लेखी पासून तर नंतर मेरिट लिस्ट लागेपर्यंतची प्रोसिजर कशी असते ते तुम्हाला एकदम थोडक्यात समजावून सांगतो. बघा, सर्वप्रथम उमेदवाराचा प्रवेश, त्यानंतर हजेरीपट टेबल असं त्यावर तुमची हजेरी घेतली जाईल, त्यानंतर तुमची उंची मोजली जाईल, त्यानंतर छाती मोजणे, त्यानंतर तुम्ही ह्या 2 गोष्टीवरून पात्र आहे किंवा पात्र आहे शारीरिक मोजमापानंतर त्या टेबलवर ठरवलं जातं. पात्र असाल तर तुम्हाला समोर पाठवलं जातं. त्यानंतर तुम्हाला चेस्ट नंबर दिला जातं आणि चेस्ट नंबर सोबत तुमचा फोटो काढून कम्प्युटरमध्ये सेव्ह केला जातं. ठीक आहे, हे खूप फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर स्क्वॉड बनवलं जातं. सहसा 10 स्क्वॉड बनवतात, पण इथे तुम्हाला कमीत कमी 20चा स्क्वॉड म्हटलं आहे तर हे तिथल्या अधिकाऱ्यावर निर्भर करते की त्याला कितीचे स्क्वॉड बनवायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे पहिला इव्हेंट 100 मीटर दिला आहे. शक्यतो 100 मीटर तुमचा पहिला होईल किंवा तिथल्या परिस्थितीनुसार ते इव्हेंटची क्रोनॉलॉजी चेंज पण करू शकतात. त्यानंतर 1600 मीटर, 800 मीटर आणि नंतर गोळाफेक सांगितलं आहे. त्यानंतर तुमचे संपूर्ण जे गुण आहे त्याच्यात ते कम्प्युटरमध्ये तुमचे सेव्ह केले जाईल. त्यानंतर 1:10चा रेशो याप्रमाणे लेखी परीक्षेकरिता तुमची लिस्ट बनवली जाईल. त्यानंतर तुमची लेखी परीक्षा घेण्याचा दिनांक ठरवला जाईल. नंतर लेखी परीक्षा जाहीर आणि नंतर ज्याच्याकडे C सर्टिफिकेट असेल त्याला 5 मार्क अतिरिक्त दिले जाईल. NCC C सर्टिफिकेट असेल तर. ठीक आहे, आणि त्यानंतर पूर्ण टोटल मार्क्स मिळून तुमची निवड यादी तयार केली जाईल. ठीक आहे, त्यानंतर कागदपत्राची पडताळणी, त्यानंतर अंतिम निवड यादी व नंतर नियुक्ती आदेश. ठीक आहे, तर हे तुमची शेवटपर्यंतची क्रोनॉलॉजी आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी व चारित्र्य पडताळणी आणि शेवटचं नियुक्ती निर्गमित म्हणजे तुम्हाला डायरेक्ट नियुक्ती दिल्या जाईल. तर हे क्रोनॉलॉजी आहे रिक्रुटमेंटची संपूर्ण. ठीक आहे, आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ.
बघा, ज्या दिवशी तुमची फिजिकल असते त्या दिवशी जवळजवळ सकाळी तुमची 4 वाजता रिपोर्टिंग असते. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला सकाळी थोडंसं लवकर निघणं सोयीस्कर होईल. थोडंसं घरून लवकर निघायचं आणि थोडंसं आदल्या दिवशी छान झोप घेणं फार आवश्यक आहे. कारण की पुढच्या दिवशी तुम्हाला फिजिकलला किती दिवस लागेल, किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. ठीक आहे. सहसा 10 ते 11 वाजेपर्यंत फिजिकल संपवलं जातं. पण आता पावसाचा उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्याला निश्चितच संख्या पण जास्त असल्यामुळे मुलांची फिजिकलला वेळ लागू शकते. त्यामुळे थोडं आदल्या दिवशी काळजीपूर्वक थोडी जास्त झोप घेणं आवश्यक आहे. रिलॅक्स राहणं आवश्यक आहे. ठीक आहे. या गोष्टीचं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर सहसा 5 ते 5:30च्या दरम्यान तुमची फिजिकलला सुरुवात होते. फिजिकलला सुरुवात होते म्हणजे जी तुमची हाईट, उंची किंवा चेस्टचं मोजमाप आहे ती शारीरिक मोजमाप करण्याकरता तुमची सुरुवात होते. ठीक आहे. तुम्हाला लाईनमध्ये लावून अजून एक लक्षात घ्या, जर तुमची ज्या दिवशी फिजिकल आहे त्या दिवशी जर तुम्ही गैरहजर असला तर त्याला कुठलंही चॅलेंज नाही. जर तुम्ही गैरहजर आहे तर तुम्ही भरतीमधून बाद आहे असं समजलं जातं. ठीक आहे. म्हणून गैरहजर तर तुमचं चालणारच नाही. कुठलीही तुमची शंका आशंका ते विचारात घेतल्या जाणार नाही. जर गैरहजर आहे तर तुम्ही भरतीतून बाद झालाय समजून जायचं. ठीक आहे. म्हणून ज्या दिवशी तुमची फिजिकल आहे त्या दिवशी तुम्हाला हजर राहणं हे आवश्यकच आहे. त्यानंतर बघा, सर्वात प्रथम तुमची उंची मोजमापाचा कार्यक्रम होतो. तिथं अधिकारी असतात, वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या समोर तुमची उंची मोजल्या जातं आणि उंचीमध्ये तुम्हाला कुठलाही चान्स नसतं म्हणजे उंची वाढवण्यासाठी. ठीक आहे. जी उंची आहे, जे मोजमापामध्ये आली तेच गिनलं जातं. जसं आता त्यानंतर जो तुमचा कार्यक्रम होते की चेस्ट वगैरे, पण जर समजा चेस्ट वगैरे कुणाची भरली नाही तर ते तुम्हाला डिप्स वगैरे मारायला लावतात की जेणेकरून तुमची चेस्ट ते 5 सेंटीमीटर एक्सटेंड झाली पाहिजे. पण उंचीमध्ये असं काही नाही. जे एक्झॅक्ट त्या टायमाला भरली ते भरली. त्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की उंची वाढवण्यासाठी मुलं जे चुकीचा मार्ग वापरतात तो मार्ग वापरू नका. पकडल्या जातं आणि ते चुकीचं आहे. त्यामुळं उगाच तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ नये आणि समोर तुमचं भविष्य खराब होऊ नये याकरता ते फार महत्त्वाचं आहे की तुम्ही चुकीचे मार्ग वापरू नका. कारण की तिथे भरपूर अधिकारी राहतात, अंमलदार राहतात आणि ते तुमच्यावर लक्ष देऊन असतात. तर तुम्ही कुठं ना कुठं पकडले जाणार. आणि जेव्हापासून अशा चुकीच्या घटना घडल्या आणि पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हापासून ते अधिक तशा गोष्टीकडे लक्ष देतात की यांनी काही चुकीचं केलेलं आहे का. ठीक आहे. तर अशा चुकीचं करू नका. सर्वप्रथम म्हणजे लोक विग वापरतात. ठीक आहे. डुप्लिकेट विग घेऊन थोडंसं काहीतरी हाईट वाढेल बा, तर ते तो प्रकार करू नका. भरपूर याआधी पण अशा गोष्टीवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यानंतर कुणी एकदम घाणेरडा प्रकार म्हणजे डोक्यावर वीट मारतं. वीट मारून थोडंसं बेंड आणण्याचा प्रयत्न करतात, उंची वाढेल बा. एकदम अतिशय चुकीची गोष्ट आहे ती. ठीक आहे. असं स्वतःला काहीतरी हानिकारक होईल असं काही करू नका. त्यानंतर बघा, कोणी पायाला कॉईन लावतात. ठीक आहे. मागं पण या घटना घडल्या होत्या की पायाला कॉईन लावून काहीतरी उंची वाढते बा. ते एकदम ते तुम्ही जेव्हा उभे राहतात तेव्हा टकटक वाजतं आणि ते लक्षात येऊन जातं. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी चुकीचं करता तर ते म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणे, तर ते दिसूनच येतं की यानं काहीतरी चुकीचं केलं आहे. चेहऱ्यावरचा तो भावच वेगळा असतो. कारण की तुम्हाला माहिती असतं की तुम्ही काहीतरी चुकीचं करत आहे तर ते तुमच्या चेहऱ्यावरनं ते झलकत असतं. तर समोरचा माणूस तुम्हाला ते नक्कीच पकडणारच. म्हणून अशा काही चुकीच्या गोष्टी बिलकुल करू नका. प्रामाणिकपणे भरती द्या आणि प्रामाणिकपणे पास व्हा. ठीक आहे. त्याचा आनंद वेगळाच असतो. या गोष्टी लक्षात घ्या. इथं एक महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं हे आहे की आता बघा, इथं चेस्ट मोजताना किंवा उंची मोजताना मुलांना समजा तिथून रिजेक्ट केलं, त्यांना म्हटलं की तुमची भरत नाही, तुम्ही जा आता. तर भरपूर मुलांना माहिती नसते की यानंतर काय करायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची उंची आहे आणि तरी तुम्हाला रिजेक्ट करायचा प्रयत्न करत आहेत किंवा चेस्ट तुमची आहे तरी पण ते तुम्हाला म्हणत आहे की चेस्ट नाही आहे, तुम्ही जा, तुम्ही रिजेक्ट झाला, तर तुमच्याकडे तर एक उपाय आहे, तो म्हणजे अपील. तुम्ही जसं कोर्टात आपण छोट्या कोर्टातून उभयच्या कोर्टात अपील करतो तसं इथे पण अपीलचा तुमचा हक्क आहे. जर त्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं तर तुम्ही पहिली अपील दाखल करू शकता. ठीक आहे. पहिली अपील ते तुमचं लक्षात घेतं ते म्हणजे DYSP, SDPO. ठीक आहे. DYSP करता पहिली अपील असते. त्यांनी पण समजा तुम्हाला रिजेक्ट केलं की कमी जास्त हे केलं तर तुम्ही दुसरी अपील दाखल करू शकता. ठीक आहे. तुमच्या याच्या विरुद्ध ती दुसरी अपील असते ACP दर्जाच्या किंवा SP लेवलच्या अधिकाऱ्याकडं. आणि त्यांनी जर तुमचं मोजमाप घेऊन त्यांना जर आढळलं की तुम्ही ते बरोबर नाही आहे, तुमची भरत नाही आहे किंवा छाती भरत नाही आहे, तर त्यांनी जर रिजेक्ट केलं मग तुम्ही कोणत्याही कोर्टात अपील करू शकत नाही. ते तुमची शेवटची अपील आहे. ठीक आहे. तर हे अपीलाचं ते तुम्ही लक्षात ठेवा आणि भरपूर मित्रांना सांगा. कारण की भरपूर मित्रांना माहीत नसते आणि ते त्यांनी पहिल्या स्टेपला त्यांना बाहेर काढलं तर ते घरी चालले जातात. ठीक आहे. आता वर्षभराची मेहनत त्यांची वाया जाते. तर असं होऊ देऊ नका, हे लक्षात ठेवा.
ठीक आहे. मागच्या भरतीनुसार पाहिलं तर जे इव्हेंट घेण्याचा क्रम काही फिक्स नसतो, कुठला इव्हेंट पहिलं होईल आणि कुठला नंतर होईल हे काही सांगता येत नाही आणि ते वातावरणावर किंवा तिथल्या परिस्थितीनुसार डिपेंड असतं. कधी एक 1600 मीटर आधी होतं, दुसऱ्या दिवशी 2 बाकीचे इव्हेंट होतं, कधी पहिल्या दिवशी 2 इव्हेंट होतं, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या इव्हेंटसाठी बोलवलं जातं. तर हे तिथल्या एसपीवर आणि बाकी अधिकाऱ्यावर अवलंबून आहे की त्यांना कशानुसार तुमची सोयीस्कर होईल आणि त्यानुसार ते कसे घेण्यात येईल. ठीक आहे. तर त्यानुसार ते चेंजेस होऊ शकतात जिल्ह्यानुसार. बघा, त्यानंतर राहिला चिपचा प्रकार. चिप म्हणजे जी इलेक्ट्रॉनिक चिप तुमच्या छातीला लावली जाते, म्हणजे विदाऊट चिप तुमची फिजिकल होईल की विथ चिप तुमचं फिजिकल होईल. तर हे नोटिफिकेशन मध्ये कुठे कंपल्सरी दिलेलं नाहीये. हे सर्वस्व एसपी म्हणजे त्या जिल्ह्याचे जे एसपी सर आहेत त्यांच्यावर हे टाकलेलं आहे की तुम्हाला जसं वाटेल त्या सोयीस्कर नुसार तुम्ही भरती घेऊ शकता, रनिंग घेऊ शकता. पण त्यांनी असं म्हटलं आहे की जास्तीत जास्त तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे चिप लावण्याचा प्रयत्न करा. आणि मला वाटते की प्रत्येक जिल्ह्यात ते लावल्या जाईल. ठीक आहे. जर समजा तुमच्या छातीला चिप लावली तर त्या चिपच्या 10 मीटर आधीपासूनच सुरुवात करायची. म्हणजे जर समजा चिप समोर असेल तर तुम्ही आधी 10 मीटर आधीपासून सुरुवात करायची, जेणेकरून तुम्हाला तो पिकअप मिळेल. ठीक आहे. तेवढा 10 मीटरचा तुम्हाला पिकअप मिळेल आणि तुमचा टायमिंग खूप छान येईल. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा. रनिंगचा तेवढा विषय नाही, रनिंगमध्ये काही सहसा सर्व सारखीच रनिंग करतात. पण महत्त्वाचं म्हणजे रनिंगमध्ये तुम्हाला जर मार्क छान मिळाले तर तुम्ही कुठे गणता तर ते आहे गोळामध्ये. एकदम फुल कॉन्फिडन्स होऊन जातं. आपल्याला वाटतं की रनिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स आले, आता काही टेन्शन नाही, आता आपण पासच होतो. पण महत्त्वाचा विषय असतो ओव्हर कॉन्फिडन्स. आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्ही जेव्हा गोळा फेकता तर तुम्ही चुका करून बसता आणि तुमचं मेरिटमधून तुम्ही बाहेर फेकला जाता. ठीक आहे. छोट्या छोट्या एकदम मिस्टेक असतात त्या तुम्ही गोळा फेकताना करत असतात, त्या आता आपण लक्षात घेऊया. आणि जे मार्किंग स्कीम आहे, गोळ्याला किती मार्क्स असतात, किती फेकला तर किती, रनिंगला किती, कोणत्या टाइममध्ये किती मार्क्स, महिलांना किती मार्क्स, तर यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत. ठीक आहे. तर त्यावर आपण सध्या चर्चा करणार नाही, बाकी बघू. बघा, हा तुमचा गोळ्याचा असा राऊंड असतो. ठीक आहे. आणि तुम्हाला या एरियामध्ये गोळा फेकायचा असतो. ठीक आहे. या एरियामध्ये गोळा फेकायचा असतो आणि इथे सुद्धा 2 लाईन असतात तुम्हाला फाडलेल्या असतात. इथे कुठे कुठे टेबल, एक असा टेबल टाईप असा स्टार्टिंग पॉईंटचा जसा टेबल ठेवलेला असतो. तुम्हाला बघा, महत्वाचा नियम म्हणजे पहिला तुम्हाला एंट्री इथूनच करायची आहे. ठीक आहे. जर तुम्ही इथून वगैरे कुठून एंट्री केली तर ते एकदम चुकीचं आहे आणि तो फाऊल मानला जाईल. ठीक आहे. तुम्हाला डिस्क्वालिफाय केला जाईल. म्हणजे पहिला तुमचा फाऊल होईल. ठीक आहे. 3 चान्स राहतात, लक्षात ठेवा. गोळा फेकायला 3 चान्स राहतात आणि यावर्षी तुम्हाला 3 चान्स पैकी जो जास्त गोळा गेला त्याचे मार्क्स मोजले जाईल. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला एंट्री इथूनच करायची आहे. इथून एकदा आतमध्ये आल्यावर लक्षात ठेवा की तुम्ही पुन्हा जर गोळा न फेकता बाहेर आले तर तुमचा 1 चान्स झाला असं समजलं जाईल. ठीक आहे. फाऊल होईल आणि तुमचा 1 चान्स झाला समजलं जाईल. तर गोळा फेकायच्या आधी बाहेर यायचं नाही. आणि बघा, गोळा फेकताना तुम्हाला कुठेही या संपूर्ण लाईनला क्रॉस करायचं नाही किंवा या लाईनवर पाय गेलेला नाही पाहिजे. ठीक आहे. पाय जर गेला गोळा फेकताना तर तो फाऊल असतो. दुसरी गोष्ट, इथे जी पाटी ठेवलेली असते या पाटीच्या आतल्या बाजूला जर तुमचा पाय लागला तर ओके, पण या पाटीच्या वरच्या बाजूला तुम्ही हात लावला फेकताना किंवा तुमचा पाय वरच्या बाजूला गेला तर तो फाऊल असतो. त्यानंतर तुम्ही गोळा फेकून इथून जर तुम्ही बाहेर आले गोळा किती गेला बघायसाठी किंवा इकडे टेबल असतो लिहिणाऱ्याचा, किंवा इकडून जर तुम्ही आले ह्या टेबलकडे आले तर तो फाऊल असतो. तुम्हाला गोळा फेकल्यानंतर पुन्हा रिटर्न इथूनच बाहेर यायचं असतं. ठीक आहे. या दिशेनं बाहेर यायचं असतं, याच्या आतून. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही गोळा फेकताना तुमचा वेळ घेऊ शकता. वेळेचं काही बंधन नसतं. रिलॅक्स म्हणून गोळ्यासाठी फेकण्यासाठी वेळ घ्यायचा. फक्त हे काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. त्यानंतर याच्या बाहेर जर तुमचा गोळा गेला तर तो पण फाऊल असतो. ते बाहेर जाऊ देऊ नका. त्याच्या आतमध्येच गोळा आला पाहिजे. ठीक आहे. हे काही छोटे छोटे नियम आहेत, ते तुम्ही बिलकुल लक्षात ठेवायला पाहिजे. इथे तुमचे मार्क्स जायला नको. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचं जे असते ते म्हणजे 1600 मीटर. ठीक आहे. मार्क्स जास्त आहेत, 30 मार्क्स नाही, जवळजवळ 20 मार्क्स त्याला गोळ्याला आहे. 1600 मीटरला 20 मार्क्स आहेत, ते भरपूर आहेत. तर 1600 मीटर धावताना महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला जवळजवळ 4 राऊंड 400 मारावं लागतं. त्यामध्ये कोणाच्याही पायात पाय जाणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. कारण की तो आपल्या एकदम आयुष्याचा प्रश्न असतो. त्यानंतर धक्काबुक्की स्वतःहून कुणाला करायची नाही आणि जिथून तुम्हाला फ्री स्पेस आहे तिथून ओव्हरटेक करायचं. ठीक आहे. एकदम गर्दीत आहे तिथूनच त्याच्या मधामध्ये घुसून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यातून तुम्हाला म्हणजे तंगडून पडण्याची शक्यता असू शकते. त्यानंतर जर तुम्हाला ट्रॅक फ्री असेल धावताना गोल,
तर तुम्ही ट्रॅक धरून धावायचा. ठीक आहे, ट्रॅकच्या इकडून एक पाय इकडून धावायचा नाही, एकदम ट्रॅकला चालून धावायचं. ठीक आहे, डिस्टन्स थोडंसं कमी होतं. त्यानंतर जसे चार राऊंड जर असेल 400-400चे, तर स्टार्टिंगला एकदम फुल स्पीड नको, नॉर्मल स्पीडनी सुरुवात करून एकदम शेवटच्या राऊंडला एनर्जी राहिली पाहिजे. ठीक आहे, शेवटचा राऊंड खूप महत्त्वाचा असतो आणि शेवटच्या राऊंडला फुल स्पीडनी धावू शकले पाहिजे. याकरता एनर्जी मेंटेन ठेवून बाकीचे 3 राऊंड आणि शेवटचा राऊंड हा फुल स्पीडने धावायचा असतो. ठीक आहे, जे तुमची जशी स्ट्रॅटेजी असेल त्या प्रकारे तुम्ही ते करू शकता. त्यानंतर आपण सांगितलं फिजिकल झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल 100 मार्काची. फिजिकल प्लस लेखी प्लस जर समजा NCCचं तुमच्याकडे C सर्टिफिकेट असेल तर त्याचे 5 मार्क्स ॲड होतील आणि तिन्ही मिळून तुमची मेरिट लिस्ट लागल्या जाईल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर जे टॉपचे विद्यार्थी असतील त्यांना मेडिकलसाठी बोलवलं जाईल. मेडिकलच्या आधी तुमचं कागदपत्राची पडताळणी होते, कागदपत्र पडताळणी होईल, त्यानंतर मेडिकल होईल तुमचं आणि नंतर मग तुम्ही मेरिट लिस्ट लागते. क्रोनॉलॉजी तुम्हाला आपण आधी सांगितलेली आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं फिजिकलला जाण्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सोबत तुम्ही हॉल तिकीट नेला आहे का ते बघा. हॉल तिकीट फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचे ID कार्ड म्हणजे आधार कार्ड वगैरे, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड हे तुम्ही सोबत घेऊन चला. त्यानंतर काही फोटो असू द्या तुमच्यासोबत. ठीक आहे, आणि अदर डॉक्युमेंटची गरज नाही आहे, पण तुम्ही असू द्या तुमचे. ठीक आहे, जवळ असलं तर काही फरक पडत नाही. महत्त्वाचं म्हणजे पाणी बॉटल सोबत असू द्या, त्याच्यासोबत काही एनर्जल वगैरे काही पावडर असेल तर ते सोबत असू द्या, कारण की तुम्हाला भरपूर वेळ बसा लागू शकते, तर एनर्जीची फार आवश्यकता आहे. ठीक आहे, त्यानंतर काही फ्रुट्स किंवा ड्राय फ्रुट्स राहू द्या. सकाळी सकाळी आपल्याला भूक लागत नाही, पण जसं नंतर आपण बसतो कंटाळतो त्यानंतर ते भूक लागायला लागतं आणि तुम्ही थोडं खात राहिलात त्याचा काही फरक पडत नाही. ठीक आहे, ड्रायफ्रुट्स वगैरे थोडं ॲपल वगैरे ठेवा आणि ते खात चला. एनर्जी फार महत्त्वाची आहे. तुम्हाला वाटेल पोटात काही राहिलं तर धावताना परेशानी होईल, असं काही नसतं. ठीक आहे, थोडंसं आपण हलकं जर खाल्लं तर एनर्जी मिळते आणि धावण्याला ऊर्जा मिळते. तर थोडं खात चला, हे फार महत्त्वाचं आहे. मुलं काय करतात, सकाळी जातात, त्यांना असं वाटतं की एकदम खाली पोट धावायचं, जास्त वेट राहणार नाही, काहीतरी वेगळंच विचार करतात विचित्र. तर तसं करू नका. पोटामध्ये एनर्जी असणं फार आवश्यक आहे. थोडंसं हलकं पाण्यात एनर्जी काय म्हणतात ते एनर्जी पावडर टाकून ते थोडंसं पाणी हलकं पित चला. उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यानंतर थोडं खा. ठीक आहे, लिक्विड फॉर्ममध्ये किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे थोडं बिलकुल अवश्य खा, त्याच्यानं एनर्जी राहील. कोणी विद्यार्थी बाम किंवा वॉलिनी स्प्रे वगैरे घेऊन जातात तर ते घेऊन जा. तो आपला सर्वांचा वेगवेगळा प्रश्न आहे. जर कुणाला धावायच्या आधी बाम वगैरे लावायचा असेल किंवा वॉलिनी स्प्रे मारायचा असेल ज्यानेकरून त्यांना थोडंसं बूस्ट मिळत असेल रनिंग करायला, तर ते अवश्य लावा. शेवटी प्रश्न हा आहे की म्हणजे महत्त्वाचं काय आहे शेवटी की रनिंग येणं आणि मार्क्स मिळवणं. त्यासाठी तुम्ही बाम लावता नाही लावत त्याचा काही फरक पडत नाही. ठीक आहे, आणि रनिंगच्या आधी एकदम जास्त पाणी पिऊ नका. ठीक आहे, खूप अर्धा लिटर वगैरे तेवढं पाणी पिऊ नका, कारण की मग पोट दुखतं. जेव्हा तुम्ही 1600 मीटर धावता त्यावेळेस 1-2 राऊंड झाले की जास्त पाणी जर पिलं असेल तर पोट दुखतं. तर एकदम जास्त पाणी एका वेळेस बिलकुल पिऊ नका. त्यावेळेस तुम्हाला एक घूट थोडा अंतरानं एनर्जीवाला तुम्ही पिऊ शकता. त्या दिवशी ग्राउंडला जाताना सकाळी स्वतः ड्राईव्ह करू नका आणि कुणाला तरी ग्राउंडला सोडून मागा. ठीक आहे, कारण की आपली मनस्थिती वेगळी असते. फिजिकलच्या 2 दिवस आधी किंवा 3 दिवस आधी एकदम जास्त वर्कआउट करू नका. ठीक आहे, हलकं वर्कआउट करायचं. ते दिवस फार महत्त्वाचे असतात, पण वर्कआउट करायचं, वर्कआउट कंटिन्यू ठेवायचं. कोणी म्हणतात की फिजिकलच्या आधी एकदम स्टॉप करायचं, स्टॉप नाही करायचं. ठीक आहे, एकदम स्टॉप केलं तिसऱ्या दिवशी फिजिकलच्या दिवशी तुम्ही एकदम फुल स्पीडनं धावत आहे तर ते कुठेतरी मग इंजुरी वगैरे येऊ शकते. म्हणून हलकं एकदम नॉर्मल स्पीडनं आपली रनिंग किंवा थोडा गोला वगैरे चालू ठेवायचं. ठीक आहे, शरीराला ते कंटिन्युटी राहिली पाहिजे. एकदम महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फिजिकलच्या आधी किंवा लेखीच्या पण आधी कुणाशीही 1-2 दिवस आधी किंवा त्या दिवसाला कुणाशी वाद धरू नका. कुणा म्हटलं की मुंगीला शेपूट असते, हत्तीला कानं नसते, हो म्हणायचं. ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं बाबा. कुणाशीही कोणत्याही गोष्टीवर वाद घालू नका. तुमच्या मानसिकतेचा परिणाम तुमच्या फिजिकलवर आणि तुमच्या लेखी परीक्षेवर पडत असतो 100%. ठीक आहे, तर हे गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्याही लहान छोट्या कारणावरून कुणाशी वाद घालू नका. तो दिवस आपला असतो आणि आपलं आयुष्य बनवासाठी आपल्याला शांत राहणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, एकदम फुल कॉन्सन्ट्रेट राहणं फार आवश्यक आहे. आपल्याला एकच गोष्ट दिसली पाहिजे, ती म्हणजे वरती. आपला एकच एम असला पाहिजे, तिथे खाली, बस, दुसरं काही नाही. जीव लावून टाकायचा मित्रांनो, जीव लावून टाकायचा बस. बाकी गेलं उडत एकदम पॉझिटिव्ह राहायचं. बघा, आम्ही PSIच्या फिजिकलला होतो तर माझी फिजिकल आउट ऑफ होती.
आम्हाला 3-4 इव्हेंट होते, त्यामध्ये 100पैकी 100 मार्क्स मिळाले होते. आमच्यापेक्षा थोडं जास्त कठीण पोलीस कॉन्स्टेबलचं फिजिकल जास्त त्यापेक्षा कठीण राहते, मला माहिती आहे. पण ज्या दिवशी तुम्ही फिजिकलला येता त्यावेळेस खूप प्रेशर राहतं. हा इव्हेंट कसा जाईल, रनिंग होईल का, चौथा राऊंड जाईल का, गोळा फुल जाईल का, मार्क्स किती मिळेल, एकदम त्या डोक्यात इतके प्रश्न असतात. तेवढे प्रश्न आपण तयारी करताना कधीही आलेले नसतात, ते त्या दिवशी येतात. त्या एका दिवशी इतके प्रश्न डोक्यात असतात आणि ते प्रश्न घेऊन आपण आपले इव्हेंट देत असतो. ठीक आहे, तर त्या प्रश्नांना एकदम दाबून ठेवायचं, रिलॅक्स माइंडनं, फुल पॉझिटिव्ह थॉट्सनी, एकदम पॉझिटिव्ह माइंडनी कोणताही इव्हेंट करायचा. 100% चांगलेच मार्क्स मिळणार. मनात चांगलेच विचार ठेवायचे की आपल्याला 1600 आउट ऑफच येणार, 100 मीटर एकदम आउट ऑफ येणार, गोळा एकदम आउट ऑफ जाणार. एकदम पॉझिटिव्ह विचार ठेवायचा. ठीक आहे, जे होईल ते नंतर होणारच आहे. विचार पॉझिटिव्ह ठेवायचा, कुठलेही जास्त प्रश्न मनात येऊ द्यायचे नाही आणि एकदम समोर किंवा एकदम समोर करायचं नाही. ठीक आहे, निवांत राहायचं. जे तुमची फिजिकल घेणारे अधिकारी अंमलदार असतात त्यांच्याशी वाद बिलकुल घालायचा नाही. एकदम शांत राहायचं. आपण आपला वेळ घ्यायचा. ते बोलतात की चला लवकर या गोळा फेकताना वगैरे, की हे करा ते करा, लवकर फेका, बाकीची मुलं आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपला वेळ घ्यायचा. ठीक आहे, जास्तीत जास्त किती 15-20 सेकंद जास्त लागेल, पण आपला वेळ घ्यायचा. ते काही डिस्क्वालिफाय करत नाही. ठीक आहे, तर एकदम घाईघाईत कोणती गोष्ट करायची नाही, गोळा फेकताना असो किंवा रनिंग करताना असो. तर ह्या गोष्टी अवश्य लक्षात घ्या. अजून महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की हा आपल्या जीवनाचा, आयुष्याचा प्रश्न असतो. ठीक आहे, आणि पोलीस भरतीच हे काय आपलं आयुष्य नसतं. ठीक आहे, पोलीस भरती आपल्यासाठी, आपण पोलीस भरतीसाठी नाही, हे लक्षात ठेवा. तर महत्त्वाचं म्हणजे मागं जे आपण पाहत आलो की काही मुलं आपल्या जागेवर डमी उमेदवार पाठवतात. ठीक आहे, तर मी पुन्हा रेटून सांगू तुम्हाला की डमी उमेदवार म्हणजे आपल्या जागी कोणीतरी दुसरं धावायला जाणार बा, हा विचार बिलकुल मनात ठेवायचा नाही. आणि कुणीही अशी चूक करू नका, कारण की आता CCTV वगैरे प्रत्येक जागेवर CCTV लावले जाणार आहेत आणि तुमचं जेव्हा तुम्हाला चेस्ट नंबर मिळेल त्या चेस्ट नंबर सोबत तुमचा फोटो काढला जाणार आहे. तुमचं सगळं बायोमेट्रिक्स कम्प्युटरमध्ये सेव्ह केलं जाणार आहे. त्यामुळे हे कुठं त्याला पर्यायच नाही तुम्ही कोणता डमी उमेदवार पाठवायचा. ठीक आहे, म्हणून आपल्या जागेवर कुणी दुसरं धावायला पाठवायचं नाही, हे बिलकुल चूक करायची नाही. तर तुम्ही कुणीही असं केलं तर समजा 100% गुन्हा दाखल झाला. ठीक आहे, कारण की यंत्रणा एवढी सज्ज आहे की तुम्ही काही चूक करू शकत नाही, बिलकुल करायची नाही. कुणी कोणत्याही एजंटच्या जाळ्यात पडू नका. कोणी म्हणतात 15-20 लाख देऊन तुम्हाला पोलीस भरती करवतो, पोलीस बनवतो, बिलकुल अशा भानगडीत पडायचं नाही. कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही. ठीक आहे, आणि हे सगळे फ्रॉड असतात. तुम्हाला माहिती आहे अलीकडे हे घटना खूप घडत असतात. आमच्याकडे ते येतच राहतात. सर याने एवढे पैसे घेतले, ड्युटीवर लावून देतो म्हणे, लावून दिलं नाही. पोलीस भरती बाबतीत बिलकुल कोणाला पैसे द्यायचे नाही. घोटाळे उघड झालेले आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर रिझर्वेशनचे किंवा इतर कोणतेही स्पोर्ट्सचे वगैरे डुप्लिकेट कागदपत्र बनवून कोणतेही रिझर्वेशन घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट हे एकदम चांगल्या प्रकारे मोठ्या यंत्रणेद्वारे खूप जबरदस्त चेक केला जाते. त्यामध्ये दुसरं तुम्हाला काही उरत नाही. तुम्ही कुठलाही डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवून रिझर्वेशन घेऊन कुणाचं सिलेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सापडले जाल आणि गुन्हा दाखल होईल, आयुष्याचं पूर्ण वाटोळं होईल. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाच्या 3-4 गोष्टी आहेत, त्या तुम्ही एकदम लक्षात घ्या. मी तुम्हाला जीव तोडून सांगत आहे ह्या गोष्टी, कारण की ह्या घडलेल्या आहेत, मुलांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. तर ह्या काही गोष्टी लक्षात घ्या. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. तसंच जब तक वर्दी पहनेंगे नहीं तब तक मेहनत छोडेंगे नहीं. ठीक आहे, ह्या जिद्दीनं, ह्या जोमानं पूर्ण आपला जे काही आता 10-12 दिवस आहेत पूर्ण जीव ओतून द्या. भरतीला जे काही दिवस बाकी आहेत आणि ह्या आता जो आपला 10-15 दिवसाचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या. इथं स्वतःच्या जीवाला कुठलाही धोका उत्पन्न होणारं कार्य करू नका. एकदम रॅश ड्रायव्हिंग करू नका. कुठलंही फालतू काम करत बसू नका आणि स्वतःच्या हेल्थला जपा. या 15 दिवसात तुमची हेल्थ एकदम फिट अँड फाईन असणं फार आवश्यक आहे. कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही. असं बाहेरचं काही खाऊ नका. हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळं मी तुम्हाला सांगतो, इथं काय झालं मग ते डॉक्टर हे ते इम्युनिटी विकनेस येतं, तुम्ही काही करू शकत नाही. आणि वर्षभराची तुमची मेहनत एका दिवशी तुमची त्या पूर्ण पाण्यामध्ये चालली जाते. ठीक आहे, म्हणून या 15 दिवस तुमचे आहे. या 15 दिवसात एकदम स्वतःला जपा. ठीक आहे, आणि छान तयारी करा मस्तपैकी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की पोचवा. ठीक आहे, जे पोलीस भरती देत असेल किंवा
जे काही प्रिपरेशन करत असेल त्यांना, ठीक आहे. आपण जर दुसऱ्याला मदत केली तर नक्कीच ईश्वर आपल्याला, देव आपल्याला मदत करत असतो. त्यानंतर काही शंका असेल किंवा माझ्यासाठी कोणतं नवीन सजेशन असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता किंवा माझ्या इंस्टा ID ला तुम्ही मेसेज करू शकता. शेवटी काही तुम्हाला ओळी ऐकवतो. मान है, अभिमान है, खाकी देश का सम्मान है, इस मिट्टी से मिलता ये रंग, इस मिट्टी में ही कुर्बान है, ये खाकी तुझे सलाम है, ये खाकी तुझे सलाम है. तुमचे मित्र PSI अजय चव्हाण यांनी लिहिलेली पोलीस भरतीवरची कविता तुमच्याकरता सोडून जातो व तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस होण्याचं स्वप्न तू उतरव आता सत्यात, संधी पुन्हा पुन्हा येत नसते येण्या पोलीस खात्यात. 1600 मीटर मित्रा तू अगदी जीव तोडून धाव, मेरिट लिस्ट मध्ये येऊ दे दणक्यात तुझं नाव. जिद्द मनात ठेवून असा फेक बुडा, आई वडिलांनी जे स्वप्न दाखविले डोळा. रात्र रात्र जागून तू कर पक्की लेखी, अंगावर चढलीच पाहिजे तू बाबा यंदा खाली. तुझ्या मेहनतीचा इथे कस लागू दे सगळा, इतिहास घडवून दाखव असा जगा वेगळा. मित्रा इतिहास घडवून दाखव असा जगा वेगळा. जय हिंद.